ना संध्याकाळचे 6 वाजले. तर मी ना येताना ना दळण टाकलं होतं दळायला, ते घेऊन आली. हे बघा माझी परी कशी माझी वाटच बघत असते की तिला असं वाटतं ही कधी मला दरवाजा उघडून देईल गच्चीचा. आल्या आल्या तिला मम्मी आली म्हणजे माझं पहिले तेच काम असतं. आल्या आल्या पहिले तिला दरवाजा उघडून द्यायचा आणि तिला पहिले गच्चीवर जाऊ द्यायचं, कारण तिला एवढं आवडतं ना गच्चीवर जायला की लिमिटच्या बाहेर. आल्या आल्या माझं तेवढंच काम असतं. मी तिला दरवाजा उघडून दिला, मग म्हटलं चला आता आधी फ्रेश होऊया, कपडे वगैरे चेंज करूया, म्हणजे आपण आपलं बाकीचं कामाला लागायला मोकळं. म्हणून फ्रेश वगैरे झाली. या पिना सेफ्टी पिना ह्या व्यवस्थित ठेवावं लागतं, नाही ठेवल्या तर सकाळी वांदे होतात, शोधावं लागतात. त्यानंतर मी फ्रेश वगैरे झाले. माझ्या भाऊचं चालू झालं लगेच तनूचं की मम्मी मला खायला काहीतरी बनव, पोंगे तळ म्हणून म्हटलं चला पोंगे तळू. मग एकीकडे माझ्यासाठी चहा ठेवला, ब्लॅक चहा, आणि त्यामध्ये गवती चहा. इकडे पोंगे तळायला पण सुरुवात केली. दोघं टू इन काम चालू होतं आपलं बरं का. इकडे बघा शर्ट खायला बसले, त्यांच्यासोबत मी पण खायला बसले. त्यांचं नाव आपलं पण गाव होते, बरोबर आहे ना. मग त्यानंतर मी लगेच उठली, पटपट किचन आवरलं, कारण यांचा फोन आला होता की घरी पाहुणे येत आहेत म्हणून. मग काय तो टी शर्ट घातलेला तो चेंज केला, मग काय टॉप घालून घेतला. मग मी माझे कामं करायला लागली, पटपट किचन वगैरे सगळं भांडे कुंडे सगळं असं आवरून घेतलं. म्हटलं चला पटकन कपडे पण धुवून टाकू म्हटलं, कारण सकाळी वेळ नसतो, लवकर जायचं असतं. आणि म्हणून पटपट कामं आवरून घेतली. पीठ वगैरे सगळं डब्यांमध्ये टाकून दिलं. आणि साहेबांचा मग मला फोन आला, मी चिकन घेऊन येतोय. फायनली ते चिकन घेऊन आले. आज मंगळवार असल्यामुळे मग काय त्यांचा बड्डे. मग बघा मी स्वयंपाकाची तयारी केली. हे चिकन म्हटल्यानंतर त्याचा किती त्रास असतो तुम्हाला माहिती. कांदे भाजावे, तो मसाला तयार करा, मग ती भाजी बनवा. असं फक्त दिसायला सोपं आहे, 2 मिनटात तुम्ही बघताय, पण ते करायला किती वेळ लागतो नाही फक्त बायकांना माहीत असतं. खाणारे मस्त खातात, पण जे करतं ना त्याला कळतं किती वेळ लागतो. एक तर आता गरम उन्हाळ्याचे दिवस आहे, त्या गॅसजवळ एवढं गरम होतं ना अक्षरशः उभं पण राहावं असं वाटत नाही. पण तरी पण आता खायला तर बनवावंच लागणार, शेवटी आपल्याला कोण आहे तर खायला देणार. कसं आहे ना, म्हणून म्हटलं जाऊ दे चला, साहेबांची इच्छा म्हणून मी पटपट त्याचा मसाला काढला, तो परतून पण घेतला. आणि पटपट कसं आहे माहिती का, कामावरून आलं ना तर घरी कुठलंच काम करायची इच्छा होत नाही. अक्षरशः असं वाटतं ना आपल्याला कोणीतरी आयतं हातामध्ये पाणी दिलं पाहिजे, खायला प्यायला आणून दिलं पाहिजे, तर मी असं झोपून घेतलं पाहिजे. पण असं कधी बापजन्मात होणार नाही हे मला माहिती आहे, कारण आपण कितीही कामं करून या, काहीही करा, तरी आपल्याला घरात येऊन घरातली कामं ही करावीच लागतात, ती जशी आपल्या पाठीलाच पुजलेली. त्याच्यामुळे कसं आहे ना, गप तनफन न करता गपचूप घरातली कामं करावी मला तरी असं वाटतं. मस्तपैकी फोडणी दिली भाजीला, एक छानपैकी मस्त चिकन बनवलं. आपल्या एका गॅसवर मस्तपैकी भाजी शिजते आणि एकीकडं मी चपात्या बनवायला घेतल्या. सरांना भाकरी आवडते, पोरांना चपाती लागते. त्याच्यामुळे ना मी म्हटलं मी थकून आली, मी भाकरी आणि चपाती डबल काही बनवणार नाही, मी एकच काहीतरी बनवेल. म्हणून माझ्या भाऊने सांगितलं, तनुनी सांगितलं मम्मी तू चपाती बनव, म्हणून मी चपाती बनवायला घेतली. पटपट असा माझा स्वयंपाक रेडी झाला. आता मी माझ्या पोरांना जेवायला देते. तुम्हाला असं वाटतं ना काहीच कामं नसतं बायकांना, तर बघा एकदा बघून घ्या आणि मग मला सांगा. आता माझी परीची गंमत बघा तुम्ही, तिला चिकन म्हणजे इतकं प्रिय आहे ना, कशी खाते बघा, मटक 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 मटक. बस आजच्या दिवस एवढे